त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। मरीन लाईन्स पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन ते करणार होते। वर्षा बंगल्यावरती सुद्धा धडक देणार होते, मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। पोलीस ते थांबलेल्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यानंतर रविकांत तुपकर यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसाठी झगडणारे नेते अशी त्यांची ओळख। मरीन लाईन पोलिसांनी मात्र त्यांना आता ताब्यात घेतलंय। वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांचं हे आंदोलन होतं, मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्षा बंगल्यावरती जाऊन सुद्धा माझ्या पत्नीला ताब्यात घेण्याचा काहीच प्रश्न नाही। ती वकील म्हणून इथं आलेली आहे की बाबा कायदेशीर काय अडचण आली तुमच्या जामीन घ्यायचा वेळ आला तर त्या अनुषंगानं ती आमची वकील आहे माझी पत्नी, तर तिला ताब्यात घेणं म्हणजे हा तर माझ्या कुटुंबावर सरळ सरळ अन्याय। उद्या माझी मुलगी आली, माझा मुलगा आला छोटा, तर त्याला पण तुम्ही ताब्यात घेणार आहे का? म्हणजे सरकारचं धोरण शेतकऱ्यांना मारण्याचं आहे। आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारच्या मार्फत होतो आहे। मुख्यमंत्री महोदयांना मला विनंती करायची आहे की इंग्रजांचं राज्य इथं नाही आहे, की लोकशाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। ठीक आहे, तुम्ही आता वेगळ्या पद्धतीनं आम्हाला अटक करताय, पुढे आझाद मैदानात घेऊन जाताय, अजून कुठं नेताय, तुम्हाला जिथं न्यायचं तिथं न्या। पण मी बाहेर आलो तर राज्यामधला सगळा शेतकरी या महाराष्ट्रातला तुम्हाला काही दिवसात रस्त्यावर दिसेल। अरे आमचं म्हणणं काय चुकीचं आहे मला सांगा बरं तुम्ही। सोयाबीनला भाव मागतोय आम्ही, कापसाला भाव मागतोय, कर्जमुक्ती मागतोय, पीक विमा हक्काचा मागतोय, आमचं चूक काय आहे? अशा पद्धतीनं तुम्ही जर का पोलीस कारवाई करून आमचा आवाज दाबत असाल तर याची किंमत या सरकारला चुकवावी लागेल। आता यापुढची भूमिका काय असणार पोलिसांनी? अधिक माहिती घेणार आहोत। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, एकीकडे आपण बघतोय की ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्यांची पत्नी वकील आहे आणि त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। काय नेमकं सध्याचे अपडेट्स कळतायत? प्रज्ञा रविकांत तुपकर जे शेतकरी नेते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। आज ते वर्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार होते। शेतकऱ्यांसंदर्भातले काही प्रश्न होते, शेतकऱ्यांचं पीक विमा संदर्भातला प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या वीज बिलासंदर्भातले प्रश्न असतील, सोयाबीनचा भाव, या सगळ्याच्या संदर्भातून ते आज आंदोलन करणार होते। मात्र त्याआधीच पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतलं आणि आझाद मैदान पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आहे। मी सध्या उभी आहे गिरगाव चौपाटीवर आणि याच ठिकाणी जरी रविकांत तुपकर यांना पोलिसांनी आंदोलन करण्याआधीच ताब्यात घेतलं असलं तरी देखील त्यांचे काही कार्यकर्ते होते शेतकरी संघटनेचे जे वर्षा निवासस्थानी निघाले होते, मात्र पोलिसांनी त्यांना इथेच म्हणजे गिरगाव चौपाटीला ताब्यात घेतलं, कारण का पोलिसांचा चोख बंदोबस्त ह्या परिसरामध्ये त्यांनी वाढवला होता आणि जे कार्यकर्ते त्यांचे वर्षा निवासस्थानी निघालेले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांना देखील आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्येच घेऊन गेले आहेत। त्यामुळे आता रविकांत तुपकर यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण का आंदोलन करत होते मात्र त्याआधीच त्यांना ताब्यात घेतलं पोलिसांनी। त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की कुठे ना कुठेतरी माझ्या आधी दडपशाही केली गेली आहे, लोकशाहीच्या मार्गाने हे सरकार चालत नाहीये। आता ज्या वेळेला पोलीस त्यांना सोडतील त्यावेळेला ते नेमकी काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। परंतु जे कार्यकर्ते त्यांचे वर्षा निवासस्थानी जात होते आंदोलनासाठी त्यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।